ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही हे आमच्या विरोधकांनाही माहिती आणि आम्हाला तर माहितीच आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला, त्या यंत्रणेचा गैरवापर झाला, हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं. कोण त्यांना नाही म्हणलं होतं. वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं. कौतुकाची गोष्ट आहे. जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना. पण ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब जे फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन संविधानाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये MLA MP यांचं मतदान नाही, पण पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांच्याचकडे पक्ष राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवारसाहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या. आणि हे सगळे पेपरवर आम्ही कोर्टातही दिलेले आहेत. आणि इलेक्शन कमिशनने आमच्यावर अन्याय केला का हे मी जड अंतःकरणाने म्हणते, कारण का मला संस्थांवर टीका करायला आवडत नाही. पण दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशननी तर केला. आम्ही तारीख पे तारीख आमची आजही केस चालू आहे. म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात जाईल, पण आम्हाला तारीखच मिळत नाहीये. हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवारांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूनी होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला. उद्धवजींची केस तीच आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना, समझने वाले को इशारा बहुत काफी है. FCRA बिल हे भारत सरकारने आणलं. हे कशाबद्दल आहे की परदेशातून जे पैसे NGOजला येतात ते कुठून येतात, काय येतात त्याची यंत्रणा. अनेक वर्ष नाही अनेक दशकं एक FCRAचं एक अकाउंट आपण काढायचं असतं आणि त्याच्यातून फॉरेन फंडिंग परदेशातून ज्या लोकांना आपल्याला निधी द्यायचा असतो ते येतं. आता FCRA कुणाला जास्त बेनिफिट होतं आतापर्यंत? सगळ्यात जास्त बेनिफिट मग गेट्स फाउंडेशन असेल, हे साधारणपणे शिक्षण किंवा आरोग्य सेवा ह्याच्यासाठी, म्हणजे इम्युनायझेशन असेल किंवा मुलांची पोलिओ ड्राईव्ह असतील, या सगळ्या कामासाठी प्रचंड फॉरेन फंडिंग या देशात यायचं. UNAID म्हणतात किंवा USA अमेरिकेतून येणाऱ्या निधी हा NGOजला यायचा. मदर टेरेसांच्या सगळ्या कामाला प्रचंड त्यांच्यावर विश्वास आणि प्रेम करणारे जगातले लोक पैसे द्यायचे. त्याच्यामुळे FCRA हा एक जो कॉन्सेप्ट आहे तो वारंवार या सगळ्या चांगल्या कामासाठी यायचा. आणि जर सरकारला काही त्याच्यात गैर वाटत असेल तर प्रत्येक जण जो चॅरिटी करतो किंवा मनापासून पैसे पाठवू इच्छितो त्याला वाईट नजरेने का आपण बघावं. अनेक वर्ष एखादी यंत्रणा चाललेली आहे, त्याच्यात सुधारणा करायला आमचा काहीच विरोध नाही. पण ज्या फॉर्ममध्ये बिल आले ते ऑब्जेक्शनल होतं, आमचा त्याला विरोध होता. आणि आम्ही आणि आमचे इंडिया अलायन्सचे सगळे मित्र पक्षांनी निर्णय घेतला की आम्हाला हे बिल मान्य नाही, हे ह्या फॉर्ममध्ये आम्ही हे मान्य करणार नाही. त्याच्यानंतर अनेक चर्चा झाल्या सरकारशी आणि मग त्याचा एक सुवर्ण मध्य आम्ही काढला की ठीक आहे, आम्ही ज्या फॉर्ममध्ये ते बिल आहे त्याचे आम्हाला मान्य नाही, आम्ही ते रिजेक्ट करतो इंडिया अलायन्स. म्हणून एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ज्याच्यात लोकसभे आणि राज्यसभेचे लोक दोन्ही असावे, ती टाइम बाउंड असावी आणि परत या विधेयकाला पुन्हा एकदा जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये पाठवून त्याच्यावर सविस्तर चर्चा व्हावी आणि मगच हे बिल यावं. म्हणून त्याची एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किरण रिजिजूंनी अनाऊन्स केली. त्याबद्दल खरं तर आमची इच्छा होती इंडिया अलायन्सची की ते परतच घ्यावं, पण परत नाही घेतल्यामुळे शेवटी एक लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. त्यामुळे हे JPCला हे बिल घेतलेलं आहे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार त्याच्यात आम्ही सहभागी राहणार आहोत. आजपर्यंत ज्या JPC झाल्या त्या प्रत्येक JPCमध्ये आमच्या पक्षाची नेहमी सकारात्मकच भूमिका राहिली आहे. कारण का शेवटी एका लोकशाहीमध्ये चर्चा होऊन काही बदल होऊन काही चांगली धोरणं येत असतील
जी देशाच्या आपल्या मुलांच्या आरोग्य आणि साठी शिक्षणासाठी योग्य असतील त्याच्यात आमची नेहमीच सहकार्याची भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहील. आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाला तो कोणी चोर आहे आणि ते ड्रग मनीच आहे किंवा ते काहीतरी चुकीचंच देशात करतील अशा चष्म्यातून का बघावं. अनेक वर्ष आपल्याला FCRAचा अनुभव हा चांगला आलेला आहे ना, आणि अतिशय चांगलं म्हणजे गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक NGOs, म्हणजे हे मी बोललं नाही पाहिजे खरं, अनेक ठिकाणी जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी सरकार पोचलं नाही पण एखादा NGO पोचलेला आहे असंही आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकार आणि या NGOsनी एकत्र मिळून, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एखादा कलेक्टर किंवा एखादा CEO जिल्हा परिषद यांनी जर ठरवलं आणि त्या NGOनी एकत्र काम करायचं ठरवलं तर क्रांती होऊ शकते. आणि माझा सरकारी यंत्रणेवर प्रचंड विश्वास आहे. मी तुम्हाला उदाहरण देते की पोलिओ, तुम्ही आज इथे सगळे जे युवक आणि युवती बसलेले आहेत, कॅमेरामन आणि रिपोर्टर्स, तुमच्या वर्गात एकही तुमच्या पिढीमध्ये पोलिओ हा तुम्ही पाहिलाही नसेल. त्याचं कारण असं, तुमच्या आधीच्या पिढीने गेले 20, 25, 30 वर्ष या पोलिओ भारतातून हद्दपार व्हावा ह्याच्यासाठी सरकारने प्रचंड उत्तम आणि यशस्वी कार्यक्रम केले. अनेक सरकार आहेत त्याच्यात, प्रत्येक सरकारने ते केलेलं आहे आणि म्हणून आपण पोलिओ हद्दपार करू शकलो. आता 2 बूंद, जेव्हा अमिताभ बच्चनजी 2 बूंद म्हणतात तेव्हा कोणी त्याला विक्ट्री समजत नाही. ते 2 बूंद पोलिओचे ड्रॉप्स म्हणून बच्चा बच्चा या देशात माहिती आहे त्यांना. त्यामुळे हा एक मोठा उपक्रम यशस्वीपणे सरकार आणि NGOsच्या मदतीने झाला ना, असेच काही उपक्रम आपण सगळे मिळून करू शकतो. पण ही जी FCRAची भूमिका आहे की या NGOs म्हणजे काहीतरी चुकीचंच देशद्रोहाचं काम करतायत, हा अप्रोच अतिशय अयोग्य आहे. आणि ह्या बाबतीत आम्ही ताकदीने ह्याच्याबद्दल NGOsच्या बाजूने एखादं चुकीचं काम करत असेल तर जरूर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण तो NGO काहीतरी चांगलं काम करतोय आणि त्याला जर तुम्ही खोट्या केसेस आणि देशद्रोही त्याला म्हणणार असाल ते आम्हाला मान्य नाही. एकतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या केसेस थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यांचं कॉन्स्टिट्यूशन, आमचं कॉन्स्टिट्यूशन थोडंसं वेगळं आहे. आणि आम्ही क्लब करा ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की शिवसेनेची केस आणि राष्ट्रवादीची केस क्लब करा. कारण म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे यश अपयश हा विषयच नाही, जनाधार हा विषयच नाहीये. हा विषय असा आहे की योग्य का अयोग्य. आता संविधान, हा देश संविधानाने चालतो ना, उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना. तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे. आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले. राष्ट्रवादीच्या तारखा आम्ही सारख्या मागतोय. जेव्हा शिवसेनेची तारीख लागते तेव्हा कोर्टाकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारीख द्यावी ही आहे. आणि मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार. आणि ही लढाई फक्त आदरणीय पवार साहेबांची नाहीये, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. आज आमच्यावर अन्याय केला, उद्या तुमच्यावर करतील. मग भांडण सोडून द्यायचं, असं लढाई सोडून द्यायची. मग सत्याच्या मागे आपण असत्य होऊन कोणी ताकद वापरली म्हणून सत्याची बाजू आपण सोडून द्यायची. NDAचा काय संबंध मला सांगा. हे कधी होऊ शकतं? शरद पवारांना त्यांचा पक्ष रीतसर त्यांच्या अधिकारांनी त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते. नंतर पवार साहेबांनी तो पक्ष कुणाला द्यायचा तो आदरणीय पवार साहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही. मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागतेय. कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत. प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूनी आहे. तर लिगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर तर ती फक्त एका माणसाची आहे ज्याचं नाव शरद पवार. त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ऍज अ प्रेसिडेंट. त्याच्यासाठी माझी लढाईच नाही आहे. माझी लढाई ज्याचा आहे त्याला ती मिळाली पाहिजे. कारण का उद्या दुसरी ही वेळ माझ्यावर आली आहे, ठीक आहे, उद्या तुमच्यावर येईल आणि उद्या फक्त पक्ष नाही संस्थांवर येईल, बाकीच्या पक्षांवर येऊ शकते. ही यंत्रणा अशी जर बिघडत राहिली तर मग देश कसा चालणार? हा कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही, संविधानाने चालेल. उद्या चॅनल्सवर येईल, उद्या तुमच्या नोकरीवर येईल, कुठे येऊ शकतं ना. त्याच्यामुळे कधीतरी सत्यासाठी लढायचंच असतं असं मला वाटतं. नाही, मी ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी कालच पार्लमेंट संपवून आले. 2 महत्वाच्या घटना महाराष्ट्रात होत होत्या जेव्हा आम्ही दिल्लीत होतो.
एक तर चाकण एमआयडीसीचा एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक विषय आणि दुसरा विषय अतिशय महत्वाचा म्हणजे आश्रमशाळांचा रिव्ह्यू. आपल्याला आठवत असेल की अनेक वर्षापूर्वी एक आश्रमशाळा कशा चालव्या ह्याच्यासाठी एक कमिटी केली होती. त्या कमिटीचा रिपोर्ट देखील आहे. माझी एवढीच विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्या कमिटीचा रिपोर्ट त्यांनी मागवावा. त्यांनी स्वतःहून त्याची एक तातडीने आश्रमशाळांची एक मीटिंग बोलवावी. स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक कलेक्टरला त्याची जबाबदारी द्यावी आणि आपापल्या भागातल्या आश्रमशाळेतला रिव्ह्यू पुढच्या एक महिन्याभरात माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडवावा. आणि आम्ही पण सगळे हा काही विषय राजकीय किंवा आम्हाला त्याच्यात राजनीती आणायचीच नाही. ज्याच्या समजा आमच्या मतदारसंघात असेल आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही पण जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर घ्यायला तयार आहोत. शेवटी हा मुलांचा विषय आपल्या. त्यामुळे का नाही तुम्ही आमदार खासदाराला इन्व्हॉल्व्ह करता, कुठल्या का पक्षाचे असे ना, ह्याच्यात कसलं राजकारण. तुम्ही तुमच्या मतदारसंघात जर एखादी आश्रमशाळा असेल तर द्या ना आम्हाला टार्गेट्स की आमदारांनी महिन्यातून एकदा जायचं, खासदारांनी महिन्यातून एकदा. आपण सगळे मिळून घेऊ ना त्याची अकाउंटेबिलिटी. पेहलगामवर अटॅक झाला तेव्हा ऑपरेशन सिंदूर मिळून यंत्रणा चालवली ना देशात आम्ही सगळ्यांनी. तर का नाही मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी जे आहोत या सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या आणि या सगळ्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी लीड घ्यावा. आम्ही साथ द्यायची तयारी आमची. सगळ्या आश्रमशाळा पुढच्या 3 ते 6 महिन्यात नीट करूया सगळे. म्हणजे एवढं सीएसआरवर काम चालतं. सीएसआरच्या कंपनीजला इन्व्हॉल्व्ह करायचं म्हटलं तर करणे के लिए बहुत आहे. करायची इच्छा झाली पाहिजे. म्हणजे ज्या चाकणसाठी आदरणीय पवार साहेबांनी ती एमआयडीसी केली, त्या आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना या सगळ्या एमआयडीसी झाल्या. लोकांनी पवार साहेबांकडे बघून महाराष्ट्राची यंत्रणा बघून विश्वासाच्या नात्याने एवढ्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या आणि आता या डबल इंजिनच्या सरकारच्या काळात या चालल्या ते अतिशय चिंताजनक आहे. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी स्वतः तातडीने मीटिंग घेऊन, फोनवर कामं होणार नाही, इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं. पॉज इंडस्ट्री आहे, उठा आणि जा ना. एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे. इलेक्शनला जेव्हा नाशिकला त्यांची सीट अडचणीत येते तेव्हा चार्टर मिळतं ना. पण हजारो लाखो गरीब मुलांच्या जेव्हा नोकऱ्या जातात तेव्हा यांना चार्टर सुचत नाही. एक तर मोदीजी म्हणतात चार्टरनी जाऊ नका, ह्यांच्यातला एक मंत्री चार्टरशिवाय कुठे जात नाही. मग जेव्हा लाखो नोकऱ्यांची जायची चाकणला वेळ येते, 2.5 तासावर चाकण आहे मुंबईवरनं, एवढी मोठी ती काय लिंक म्हणतात, अटल लिंक वगैरे केलं ना तुम्ही, मग बसा ना गाडीत आणि जा. फोनवर एवढं काय महत्वाचं काम आहे इंडस्ट्री मिनिस्टरला की ते चाकणला जाऊ शकत नाहीत आणि फोनवर जात आहेत. आणि त्या फोनची पण जाहिरात होते चॅनलवर, आम्ही बघायचं. बैठक लावली नाही. मी इंडस्ट्री मिनिस्टर असते ना या राज्याची तर मी काल ती बातमी लागल्या गेले असते. इंडस्ट्री मिनिस्टरला काम काय, इंडस्ट्री रेड कार्पेट करायला पाहिजे. जाऊन बघा जरा तेलंगणा काय करतंय, आंध्र प्रदेश काय करते. लोक काप त्यांच्याकडे जात आहेत. त्यांचे इंडस्ट्री मिनिस्टर रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात इंडस्ट्रियलिस्टला. आणि इंडस्ट्रियलिस्टचा विषय नाही की त्यांच्याकडे पाहिजे म्हणजे वी वॉन्ट इन्व्हेस्टमेंट्स. महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने इन्व्हेस्टमेंट आहेत. रविवारी मीटिंग, आज कोण वार आहे, शुक्रवार. बातमी 2 दिवस तुम्ही चालवताय. मग रविवारी काय एवढं काय अर्जंट या राज्यात चाललंय की इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग घेऊ शकत नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. उदय बरं मी अनेक वर्ष काम केलंय. माझी अपेक्षा होती की उदय सामंतांनी तातडीने जावं तिकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहे. ठीक आहे ना, खड्डे तर आहेत ना तिथे. म्हणजे तुम्ही किती म्हणला इंडस्ट्री गेली नाही गेली तरी त्या रस्त्यांवर तुमच्या चॅनलवरच खड्डे दिसत आहेत ना रोज. आणि चाकणवरनं आम्ही जातोच ना सगळे. अमोलदादा तिथे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी किती वेळा चाकणबद्दल, तर मागच्या आठवड्यात पण आंदोलन झालं होतं. केवढी मोठी आंदोलनं झाली. परवा तर आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा अमोलदादा कोल्हे तिथले लोकप्रतिनिधी त्यांनी हे सगळे प्रश्न माननीय प्रधानमंत्र्यांकडे पण मांडले त्या सगळ्या भागामधले. त्यामुळे कसं आहे की प्रॉब्लेमला बगल देणं इज नॉट लिडरशिप. प्रश्न सॉल्व्ह करून ओनरशिप घेणं इज लिडरशिप. फक्त चांगलं आहे माझं आणि जे चांगलं नाही ते दुसऱ्याच्या गळ्यात घालणं इज नॉट लिडरशिप. चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये हो मी ओनरशिप घेतो, मी ते फिक्स करतो, करा ना, आम्ही तुमचा सत्कार पहिला करू. पण हे अतिशय चिंताजनक आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल तर पालकमंत्र्यांमध्ये जरी कॉम्पिटिशन असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात तातडीने लक्ष घातलं पाहिजे जर तुमच्या या प्रश्नात तथ्य असेल तर. कारण असं पार्लमेंट चालवावं आणि कसं चाललं पाहिजे याची जबाबदारी कोणाची असते? ही सत्ताधाऱ्यांची असते, विरोधी पक्षाची नसते. ट्रेजरी बेंचची असते की सरकार चाललं पाहिजे, यंत्रणा व्यवस्थित. आणि मला सांगा डिस्कशनला नाही का म्हणालंय सरकार? पेलेट्सच्या गनची ऑर्डर कोणी दिली? पहिल्या दिवशी येऊन रिपोर्ट मी स्वतः मागणी केली आहे, तुमच्यासमोरही केली आहे. मी म्हणलं एसआयटी स्थापन करा. मग पहिल्या दिवशी का नाही मंत्रालय होम मिनिस्ट्री म्हणाली की आम्ही ठीक आहे एसआयटी लावतो, तुम्ही म्हणाल तशी कुठल्या तरी जबाबदार रिटायर्ड जजवर ही जबाबदारी टाकूया आणि एसआयटी लावूया. काही प्रश्नच नव्हता. का नाही या सरकारने एसआयटी लावली? लावा नाही की इन्क्वायरी, टाइम बाउंड लावा. हे एक स्टेटमेंट करणं किती सोपं होतं मला सांगा. त्याच्यानंतर चंदा चोरीवर काय बोलत नाहीये? झालंय ना.
मर्यादा पुरुषोत्तम रामांचं मंदिर केलं नाही या सरकारने, तर जर मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या मंदिरासाठी काही मर्यादाच ठेवली नसेल तर काय बोलणार आपण सांगा. आणि ते प्रूफ तुमच्याच चॅनलवर आलंय ना सगळ्या. चंदा चोरी काय आम्ही नाही क्रिएट केलेली, ते तुमच्या सगळ्या चॅनलवरच आम्ही चंदा चोरी पाहिली आणि लोकांनी मान्य केलंय. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा त्यांनी त्या ट्रस्टनी पत्र लिहिलं, त्यांनी इन्क्वायरी लावली. याचा अर्थ दाल में कुछ तो काला है ना. आणि व्हिडिओज तर आहेत ना, लोक खिशात पैसे घालतायत, चांदी घालतायत, हे तर डोळ्यांनीच पाहिलं ना आपण. आणि किती वाईट आहे मला सांगा की ज्या प्रभू श्री रामांचा मंदिरासाठी संपूर्ण रथयात्रा झाली या देशामध्ये, अडवाणीजींनी आणि अटलजींनी उभं आयुष्य त्याच्यासाठी कष्ट केले, त्याच्यासाठी पार्लमेंटमध्ये सुषमाजी असतील किंवा अरुण जेटली साहेब असतील, या सगळ्यांनी एवढी मोठी लढाई लढली. त्याच्यानंतर प्रभू श्री रामांचं मंदिर झालं आणि त्या मंदिरातच जर चोरी होणार असेल तर मग काय बोलायला राहिलंच नाही ना. आपल्या श्रद्धास्थानेवर हल्ला झालाय. त्याच्यानंतर माननीय प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांना वेळ दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कारण आम्हाला जे मुद्दे संसदेत मांडायचे होते मतदारसंघाचे, ते आम्हाला तिथे मांडता आले नाहीत. म्हणून माननीय प्रधानमंत्री आणि सगळ्या मंत्र्यांच्या गाठीभेटी आमच्या सगळ्या खासदारांनी घेतल्या. मग बीडचा रेल्वेचा विषय असू शकतो, शिरूरमध्ये अमोलदादांनी रस्त्याचे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे काही विषय मांडले. त्याच्यानंतर अहिल्यानगरला क्राईमचे काही इश्यूज आहेत, डेव्हलपमेंटचे काही इश्यूज आहेत, त्याच्याबद्दल लंके बोलले. त्याच्यानंतर वर्ध्यामध्ये काही इश्यूज आहेत, त्याच्याबद्दल अमरदादा बोलले. किंवा तिथे जी संत्र्याची जी सगळी शेती आहे, धानची शेती आहे, त्यांना न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात वाढत आहेत, त्याच्याबद्दल ते बोलले. बगरे सरांनी कांद्याबद्दल सरकारची जी भूमिका राहिलेली आहे त्याच्याबद्दल अतिशय दुर्दैवी जी आहे ती सगळं खरं त्यांना सांगितलं. त्यानंतर बाळ्या मामांनी आरोग्याबद्दल मांडले की कॅन्सर या देशात वाढत चाललाय, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येईल. धैर्यशील दादांनी चंद्रभागा, ज्या विठ्ठलावर आपल्या सगळ्यांचं एवढं प्रेम आहे, त्या चंद्रभागेत वाढलेला नमामि गंगे म्हणून तुम्ही जो उपक्रम केला, तसाच उपक्रम चंद्रभागेसाठी का नाही करावा, असं धैर्यशील मोहितेंनी मांडलं. त्याच्यामुळे प्रत्येक खासदारांनी आपल्या संपूर्ण भागातले जे महत्वाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, नवीन पिढीचे आहेत, प्रदूषणाचे आहेत, या सगळ्या बाबतीत सविस्तर माननीय प्रधानमंत्र्यांपर्यंत ही सगळी माहिती त्या सगळ्यांनी दिली. तो एक फॉलोअप होता. आणि त्यानंतर अर्थातच पक्षाचं आदरणीय पवारसाहेब दर सेशनला एक रिव्ह्यू प्रत्येक खासदारांनी केलेली कामं, भेटलेले मंत्री, त्याचा फॉलोअप, त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप राज्यामध्ये ही यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येक सेशनला करते. ती जी आमची सिस्टम आहे त्या सिस्टमपणे आदरणीय पवार साहेबांनी त्याचा रिव्ह्यू घेतला. नाही, ते महाराष्ट्रातले काही नेते असतील, दिल्लीच्या नेत्यांच्या मनात काही कन्फ्युजन नाही. याचं कारण असं की काँग्रेसच्या प्रत्येक मोठ्या नेत्यांना मी रोज सकाळी 10 वाजता भेटते. तो फोटो ट्विटही होतो आणि ती चर्चा आहे. कदाचित ते काँग्रेसचे हँडल्स फॉलो करतात का नाही मला माहिती नाही. महाराष्ट्राचे जे कोणी नेते आमच्यावर टीका करतात त्यांनी थोडंसं खडगे साहेबांचा, राहुलजींचा किंवा वेणुगोपालजींचे, या सगळ्यांचे थोडे दिवस जर ट्विटर हँडल्स फॉलो केले तर त्यांना लगेच कळेल की मी काँग्रेसला किती भेटते. रोज सकाळी पार्लमेंट चालू असताना शार्प 10 वाजता मी स्वतः खडगेजींच्या ऑफिसमध्ये जाते. इंडिया अलायन्सचे सगळे आमचे पार्टनर्स तिथे असतात. 10 ते 10:30 आम्ही रोज चर्चा करतो. 10:30 ते 11:15 आम्ही रोज आंदोलन करतो आणि त्याच्यानंतर 11 वाजता आम्ही हाऊसमध्ये जातो. हे रोजचं आमचं रुटीन आहे. म्हणजे शुक्रवारी मीटिंग नव्हती म्हणून मला आणि गौरव गोगोईला कळलंच नाही की 10 ते 10:30 काय करायचं. इतकी सवय झाली. मीटिंग नसताना पण मी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये गेले, पण तेव्हा कोणी नव्हतं कारण का मीटिंगच नव्हती. पण इतकी सवय झाली आहे ती आम्हाला. नाही, मला वाटतं तिथे एक अतिशय चांगले ऑफिसर आहेत जे कमिशनर आहेत तिथे. हा मुद्दा जर असा आला असेल तर तातडीने तुम्ही त्याची नोंद केली, त्याच्याबद्दल मी आभार मानते तुमचे. आणि तिथल्या स्थानिक कमिशनरशी मी नक्की बोलून माहिती काढीन की असं कसं झालं. कारण का हे खूप. मित्रांनो, या होत्या खासदार सुप्रिया सुळे. काही गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत.
त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आपलं मत यावरचं नक्की मांडा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.